आपण भज्जी बनवून घेऊ आता. विजयादशमी आहे त्यामुळे भज्जी वगैरे काय करून घेणार आहोत. त्याच्यात कांदा घातला, ओवा आणि मिरची, हळद, मीठ, कांदा सगळं घालून घेतलेलं आहे. तर मस्तपैकी भजी आपण तेलामध्ये तळून घेता. अशी भजी कुणाला आवडतात. जास्त करून तर पाऊस पडला ना त्यावेळेस लोक भजी करून खूप खातात. सणवार असले की लोक आवर्जून असं भजी पापड वगैरे करतात. मस्तपैकी भजी तळत आहेत आपली. थोडा गॅस फुल केला. कणकणी झणझणीत अशी भजी. बाहेर पाऊस सुरू असला ना भजी खायला खूप मजा येते. पण आता पाऊस संपलेला आहे ना, हिवाळा सुरू झाला त्यामुळे आपल्याला काही पावसाचे दृश्य दाखवता येणार नाही. मस्तपैकी भजी भाजलेली आहेत. थोडासा गॅस फुल केला ना लवकर होतात. त्याची भजी भाजली ती काढून घेता. भज्याची टेस्ट खूप छान लागते. ओवा, मीठ, मिरची, पूर्ण कोथिंबीर वगैरे कांदा व्यवस्थित टाकून घ्यायचा. टेस्ट खूप भारी लागते. आता आपण थोडे कुरड्या पण तळून घेणार आहोत. पहा भजी ते वाटतात. छान 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 भजी आहे. आता आपण कुरड्या तळून घेणार आहोत. कलरच्या पण कुरड्या आहेत. काय लाल, केसरी, पांढऱ्या अशा प्रकारच्या कुरड्या बनवून घेतलेल्या आहेत. पांढऱ्या पटकुरड्या उन्हाळ्यामध्ये केलेल्या होत्या. आपण पापड पण भाजून घेणार आहोत तांदळाचे. तांदळाचे पण आहेत आणि उडदाचे पण. तर तांदळाचे पापड मस्तपैकी भाजून झालेले आहेत. तांदळाचे पापड ना खूप खायला छान लागतात. पहिला आम्ही दुकानातून विकत आणून खात होतो तांदळाचे पापड. पण आता काय होईल, आता
तांदळाचे करणारे भरपूर लेडी बनवतात ना मशीनवर, तिथून बनवून आणायचे. मस्तपैकी तांदळाचे पापड झालेले आहेत. तो भाजून झालेला आहे. मस्तपैकी भजी आहेत, तांदळाच्या पापड्या आणि ह्या कुरड्या. भजी पापडे कुरड्या आणि बाहेर असा निसर्गरम्य वातावरण. धन्यवाद.